नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी पहिल्यांदा तुमच्या समोर येत आहे. याला कारण म्हणजे मी गेले काही दिवस कंटिन्यू व्हिडिओ पोस्ट करतोय आणि प्रत्येक व्हिडिओवरती काही ना काही क्वेश्चन्स लोकांचे आहेत आणि त्यातल्याच काही क्वेश्चन्सला मी आजच्या व्हिडिओमध्ये उत्तर देणार आहे. कारण की कमेंट्समध्ये एवढं सगळं लिहिणं मला शक्य होत नाही. तर त्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवत आहे आणि त्यामध्ये मी सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थितपणे सांगणार आहे. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर सर्वात अगोदर एक प्रश्न घेऊयात. ज्यांनी हा प्रश्न केलेला आहे त्यांचं नाव आहे अर्जुन सोनावडेकर. त्यांचा प्रश्न असा आहे, सर नमस्कार. सर मला कंपाऊंडिंग इंटरेस्टची जादू समजली, पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की ज्या फंडमध्ये आपण इतक्या विश्वासाने गुंतवणूक करतो ती कंपनी पुढील 15 ते 20 वर्ष सुरू राहील का? याच प्रश्नाने गुंतवणुकीचा डिसिजन घेता येत नाही, तेव्हा आपण कृपया याचं शंका निरासन कराल का? जेव्हा आपण एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो किंवा SIP सुरू करतो तेव्हा तो फंड मॅनेजर किंवा ती कंपनी आपल्यासाठी युनिट्स परचेस करते स्टॉक मार्केटमधून आणि प्रत्येक महिन्याच्या किंवा ज्यावेळेस तुमची SIP जाईल त्याच्या नेक्स्ट डे तुम्ही बघाल तुमच्या स्टेटमेंटमध्ये तर तुम्हाला त्याच्या पर्टिक्युलर युनिट्स मिळालेले असतात. आता हे युनिट्स जेव्हा केव्हा तुम्हाला रिडीम करायचे तेव्हा तुम्ही ते रिडीम करू शकता. आणि कंपनीचं बोलायचं झालं तर ज्या कंपनीज मार्केटमध्ये आता म्युच्युअल फंडची सर्व्हिस प्रोव्हाइड करतात किंवा ज्यांना आपण AMCs असं म्हणतो त्या कंपनीजवरती कंट्रोल असतं MFIचं आणि SEBIचं. त्यामुळे या कंपन्या कधीही बुडणार नाहीत. तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट करत राहा. लाँग टर्ममधून तुम्हाला त्यातून खूप चांगले रिटर्न्स मिळतील. आता पुढचा प्रश्न घेऊयात. पुढचा प्रश्न विचारला आहे नितीन गुरव यांनी. सर एवढी लमसम अमाऊंट डायरेक्ट इक्विटीमध्ये टाकणे कितपत योग्य आहे? एवढी मोठी रिस्क किंवा यापेक्षा डेप फंडमध्ये टाकणे केव्हाही योग्य? याचं उत्तर मी असं देईल की मी जेव्हा केव्हा व्हिडिओ बनवत असतो तेव्हा मी कधीही सांगत नाही की तुमच्याकडे जेवढी अमाऊंट आहे तेवढीच्या तेवढी सर्वच्या सर्व अमाऊंट तुम्ही एखाद्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. मी नेहमी सांगत असतो की जी सरप्लस अमाऊंट आहे, जी आपल्याकडे ॲक्सेस अमाऊंट आहे, ती अमाऊंट तुम्ही लमसममध्ये इक्विटीमध्ये किंवा डेपमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. आता ही इन्व्हेस्टमेंट करायची की नाही हे त्याचं वैयक्तिक डिसिजन आहे, कारण की प्रत्येकाची रिस्क कॅपॅसिटी ही वेगवेगळी असते. त्यामुळे कुणाला किती इन्व्हेस्टमेंट करायचं हे आपण ठरवू शकत नाही. व्हिडिओ बनवताना जे मी एक्झाम्पल घेतो ते एक स्टँडर्ड एक्झाम्पल असतं, पण ज्यावेळेस क्लायंट समोर असतो त्यावेळेस त्या क्लायंटबद्दलची सगळी माहिती घेऊन त्यानंतरच त्याला सांगितलं जातं की तुम्ही लमसम करावं किंवा SIP करावं. पण यूट्यूबवरती जे व्हिडिओ बनवले जातात ते एक स्टँडर्ड कन्सिडर करून चालतात की तुम्हाला अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला अशा प्रकारचे रिटर्न्स मिळतील. यानंतरचा प्रश्न विचारला आहे मधुसूदन लहाने यांनी. सगळे इंडेक्स फंड का सांगता? इतर म्युच्युअल फंड्स आहेत ना, फंड्स ऑफ फंड्स आहेत, असेट अलोकेशन फंड आहेत, असं काही ठरलेलं नसतं की कोणता फंड मी सजेस्ट करावा किंवा व्हिडिओमध्ये कोणता फंड मी सांगावा, कारण की मी कोणत्याही प्रकारच्या कंपनीचं पेड प्रमोशन करत नाही. त्यामुळे मला जे फंड योग्य वाटतात त्या फंड्सबद्दल मी बोलतो आणि त्या फंडबद्दलचे रिटर्न्स तुम्हाला सांगत असतो. आता हे तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला त्या टाईपच्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे नाही करायचं आहे किंवा दुसरे कोणतेही फंड्स पाहायचे आहेत. मार्केटमध्ये तर 2000पेक्षाही जास्त फंड्स आहेत, पण आपण प्रत्येक फंड्समध्ये तर इन्व्हेस्ट करू शकत नाही. तर त्यातल्या त्यात जे चांगले फंड्स आहेत ते चांगलेच फंड मी तुमच्यासमोर घेऊन येत असतो. यानंतरचा प्रश्न विचारला आहे सुशील शिवाले यांनी. 14%, 16% गेले ते दिवस, आता 8 ते 10% ROI विचारात घेऊन मित्रांनो गुंतवणूक करा. पुढील 3 ते 5 वर्ष 3 ते 5% आसपास रिटर्न मिळण्याची शक्यता खूप आहे, पण SIP सुरूच ठेवा, हेच फ्युचर आहे. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की मार्केटमध्ये 14 ते 16% मिळण्याचे दिवस गेले, पण मला तुम्हाला सांगावंसं वाटेल की मार्केटमध्ये असे बरेच फंड्स आहेत की जे गेल्या 20 वर्षापासून 20%, 18%, 19% रिटर्न देत आहेत. आता त्यांच्या सांगण्यानुसार पुढच्या 3-4 वर्षामध्ये फक्त 3% किंवा 5%च रिटर्न मिळतील, पण हे भविष्य ते सांगतात. त्यांनाही माहिती नाही आहे की हे होऊ शकतं का, कारण की मार्केट हे अनप्रिडिक्टेबल आहे. मार्केटमध्ये कोणीही सांगू शकत नाही की आत्ता रिटर्न तुम्हाला किती मिळतील, फ्युचरमध्ये किती रिटर्न्स मिळतील. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांनी शेवटी लिहिली आहे की त्यांनी म्हटलेलं आहे की SIP सुरू ठेवायची आहे. आता जी काही SIP तुम्ही करत आहात ती SIP तुम्ही सुरू ठेवायची आहे आणि ज्यांना आता नवीन SIP करायची आहे त्यांनी पण जर आत्ता SIP केली तर फ्युचरमध्ये त्यांना त्याच्यातून खूप चांगले रिटर्न्स मिळू शकतात. यानंतरचा प्रश्न आहे, आता यांचं नाव तर माहिती नाही आहे, पण यांनी असं विचारलं आहे की लमसम इन्व्हेस्टमेंट केली तर कंपाऊंडिंगचा फायदा होतो का? तर लमसम इन्व्हेस्टमेंट तुम्ही करा किंवा SIP सुरू करा, यामध्ये तुम्हाला कंपाऊंडिंगचा फायदा होतोच होतो.
सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये तुम्हाला कंपाऊंडिंगचा अजिबात फायदा होताना दिसणार नाही, पण जसे तुमचे 5 वर्ष कंप्लीट होईल, 6व्या वर्षी, 7व्या वर्षी, 8व्या वर्षी तुम्हाला कंपाऊंडिंगचा जो फायदा आहे किंवा जे मॅजिक आहे ते होताना तुम्हाला दिसेल। आणि 15व्या वर्षानंतर एक या स्टेजला तुम्ही येऊन पोचाल की तुम्हाला जरी असं वाटलं की मी आता इन्व्हेस्टमेंट काढून टाकतो, तरी तुम्ही ती काढणार नाही, कारण की एका वर्षाला जिथे तुम्ही 60,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट करताय वर्षभरामध्ये, त्याच्या बदल्यात तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती जवळपास लाख 1.5 लाख रुपयाने वाढते। म्हणजे तुम्ही इन्व्हेस्ट करता फक्त 60,000 आणि दुसऱ्याच वर्षी त्याचे होतात ते 1.5 लाख रुपये। म्हणजे हा कंपाऊंडिंगचा फायदा तुम्हाला लॉंग टर्ममध्येच पाहायला मिळतो। यानंतरचा प्रश्न विचारला आहे बबन तावडे यांनी, सर आपला म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा व्हिडिओ पाहिला, कृपया आपल्या कार्यालयाचा पत्ता कळवावा। बऱ्याच लोकांना व्हिडिओ आवडतात, मला कॉलही करतात की सर आम्ही तुमचा व्हिडिओ पाहिला, आम्हाला अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट करायची आहे किंवा मला SIP सुरू करायची आहे किंवा आम्ही जी काही SIP सुरू केलेली आहे त्याच्यामधून आम्हाला चांगले रिटर्न्स मिळत नाही, तर आम्हाला काही नवीन फंड सजेस्ट करा किंवा काही आम्हाला गाईड करा की आम्ही कशाप्रकारे त्याच्यातनं ग्रो करू शकतो किंवा आम्ही 10,000ची SIP केली तर पुढे जाऊन आम्हाला किती पैसे मिळू शकतील। या सगळे प्रश्न काही लोक मला मोबाईलवरती कॉल करून विचारतात किंवा काही लोकांना मला भेटायची सुद्धा इच्छा असते। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या ऑफिसचा ॲड्रेस सांगतो। माझं ऑफिस आहे मुंबईला डोंबिवलीमध्ये, डोंबिवली ईस्टला। स्क्रीनवरती मी तुम्हाला ॲड्रेससुद्धा देईल, या ठिकाणी माझा ऑफिस आहे। जर तुम्हाला मला ऑफिसमध्ये येऊन भेटायचं असेल तर मला एकदा कॉल करा, मी ऑफिसमध्ये असेल, कसं असेल त्या हिशोबाने मी तुम्हाला माझं शेड्यूल सांगेल आणि त्या हिशोबाने आपण भेटू। आणि जर तुम्हाला काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर नक्कीच मी तुम्हाला त्याबद्दल मदत करण्याचा प्रयत्न करेल। यानंतरचा प्रश्न विचारला आहे अरविंद पाटील यांनी, टॅक्स किती जाणार? म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही कोणत्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट करताय तर त्यासाठी तुम्हाला 2 प्रकारचे टॅक्स द्यावे लागतात, एक तर शॉर्ट टर्म टॅक्स असतो आणि दुसरा लाँग टर्म टॅक्स असतो। मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असतो की म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही जर गुंतवणूक करत असाल तर तुम्ही लाँग टर्मसाठी थांबा, तरच तुम्हाला त्यातून चांगली वेल्थ क्रिएट करता येते। पण जर तुम्ही लाँग टर्मसाठी थांबलात तर तुम्हाला त्यावरती टॅक्स द्यावा लागणार, लाँग टर्म टॅक्स, जो असतो 12.5%। पण हा 12.5% टॅक्स तुम्ही कशाप्रकारे वाचवू शकता तेही मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर याच्यानंतरचा प्रश्न आहे जगदीश देशपांडे यांचा, याला इन्कम टॅक्स, अदर टॅक्स पण सांगा, निगेटिव्ह बाजूसुद्धा सांगा। जशा म्युच्युअल फंडला पॉझिटिव्ह बाजू आहेत तशा निगेटिव्ह बाजूसुद्धा आहेत, पण तसं पाहायला गेलं तर म्युच्युअल फंडमध्ये अशी काही वेगळी मोठी निगेटिव्ह बाजू कुठलीच नाही आहे। जर तुम्ही चांगले फंड्स शोधताय आणि चांगल्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करताय तर तुम्हाला रिटर्न चांगले मिळणारच आहेत, त्याच्यातून तुम्हाला निगेटिव्ह रिटर्न्स तर मिळू शकत नाही। पण जर तुम्ही चांगले फंड्स निवडले नाहीत, चांगल्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट केली नाही तर तुम्हाला त्यातून रिटर्न्स मिळणारच नाहीत। दुसरी गोष्ट, याच्यावरती मी मगाशी सांगितल्याप्रमाणे शॉर्ट टर्म टॅक्स आणि लाँग टर्म टॅक्स दोन्हीही लागतात। हायब्रिड फंड्सवरती वेगळे टॅक्स लागतात आणि इक्विटी फंड्सवरती वेगळे टॅक्स लागतात। जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय तर जो कोणी ॲडवायझर आहे तो तुम्हाला याबद्दलच्या सगळ्या डिटेल्स त्याच वेळेस सांगेल, आणि जर तुम्हाला सांगितलं नसेल तर नक्की त्याला कॉल करून विचारा की टॅक्स किती लागणार आहे। यानंतरचा प्रश्न आहे PK विराट यांचा, ज्यांनी मला 4 महिन्यापूर्वी हा प्रश्न विचारलेला आहे। आणि हा प्रश्न मी आत्ता पण का घेतो आहे, कारण की असाच प्रश्न मला प्रत्येक वेळेस फोनवरती विचारला जातो। तो प्रश्न असा आहे की 15 वर्षासाठी जर आपण सर्व स्मॉल कॅपमध्ये SIP केली तर भरपूर प्रॉफिट मिळेल का? त्यांचा असा प्रश्न आहे की त्यांनी जर 5 SIP केल्या किंवा 4 SIP केल्या तर सगळ्याच्या सगळ्या SIPs त्यांनी जर स्मॉल कॅपमध्ये केल्या तर त्याच्यामधून त्यांना प्रॉफिट मिळेल का? तर याचं उत्तर आहे हो, पण त्याचबरोबर ते मोठ्या रिस्कमध्ये सुद्धा असणार आहे। त्याला कारण म्हणजे शेअर मार्केट नेहमी असंच वर जात नाही, तर कधीतरी ते खाली येतं, कधीतरी ते पडतं, आणि याचा सगळ्यात मेजरली इम्पॅक्ट पडतो तो स्मॉल कॅप स्टॉक्सवरती। आणि स्मॉल कॅप स्टॉक्सवरती त्याचा इम्पॅक्ट पडला तर त्याचा इनडायरेक्टली इन्कम आपल्या स्टॉक्सवरती सुद्धा किंवा आपल्या फंडच्या रिटर्नवरती पडतो। आता जर तुम्ही सगळीची सगळी इन्व्हेस्टमेंट स्मॉल कॅपमध्ये केली आणि त्या सेक्टरने 1-2 वर्ष काम केलं नाही किंवा आउट परफॉर्म राहिला, त्याच्यामधनं चांगले इन्कम जनरेट नाही झाले, तर इनडायरेक्टली तुम्हालासुद्धा त्याच्यातनं काहीही रिटर्न्स मिळणार नाहीत। म्हणून मी व्हिडिओजमध्ये नेहमी सांगत असतो की म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय तर तुमची इन्व्हेस्टमेंट ही डायव्हर्सिफाय असायला हवी। काही इन्व्हेस्टमेंट तुमची लार्ज कॅपमध्ये असायला हवी, काही मिड कॅपमध्ये असायला हवी, काही स्मॉल कॅपमध्ये असायला हवी, काही फ्लेक्झी कॅपमध्ये असायला हवी, जेणेकरून मार्केट कोणत्याही डिरेक्शनला जाऊ तुम्हाला त्यातून काही ना काही रिटर्न्स मिळायला हवेत। बऱ्याच वेळा असं होतं की मार्केटमध्ये एखादं सेक्टर खूप चांगलं चालतं, जसं लार्ज कॅप सेक्टर गेल्या काही दिवसामध्ये खूप चांगलं चाललेलं, त्याच्यातनं चांगले रिटर्न्स मिळत होते, पण गेल्या वर्षभरामध्ये स्मॉल कॅप आणि मिड कॅप सेक्टर हे खूप कमी रिटर्न्स देत होतं।
तर जर तीनही टाईपच्या प्रकारांमध्ये जर तुमची इन्व्हेस्टमेंट असेल तर लाँग टर्ममधून त्याच्यातून तुम्हाला फायदाच मिळेल. पण हे कधीही योग्य नाही की सगळीच्या सगळी तुम्ही एकाच टाईपच्या सेक्टर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करावी. यानंतरचा प्रश्न विचारला आहे अनिरुद्ध साठे यांनी. एक दिवसापूर्वी त्यांची ही कमेंट्स होती माझ्या रिसेंट व्हिडिओवरती. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे, यू आर नॉट अवेअर इफ द फॅक्ट दॅट निपॉन स्मॉल कॅप फंड डू नॉट ॲक्सेप्ट लमसम इन्व्हेस्टमेंट ओनली SIP अलाउड दॅन हाऊ कॅन वी इन्व्हेस्ट इन दिस स्कीम. आता याचं उत्तर मला तुम्हाला सगळ्यांनाच सांगावं वाटेल, कारण की मी जेव्हा केव्हा फंड सिलेक्शन करतो त्यावेळेस मी असं काही स्पेसिफिक नसतं की या फंडमध्ये SIP होते का, या फंडमध्ये लमसम होते का, किंवा मी सांगतानाही कधीही सांगत नाही की मी जे व्हिडिओजमध्ये फंड सांगितले आहेत तुम्ही त्यामध्येच इन्व्हेस्टमेंट करा. ते फॉर एक्झाम्पल सांगितलं जातं. आणि मी व्हिडिओजमध्ये नेहमी सांगत असतो की या व्हिडिओमध्ये जे काही फंड सांगितलेले आहेत त्यामध्ये माझं कोणत्याही प्रकारचं बाईंग किंवा सेलिंगचं रिकमेंडेशन तुमच्यासाठी नसतं. त्यामुळे ते फॉर एक्झाम्पल म्हणून असतात. मी कधीही म्हणत नाही की तुम्ही त्याच फंडमध्ये आणि त्याच कॅटेगरीमधल्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करावं. व्हिडिओज जे मी बनवत असतो ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतं की जेणेकरून तुम्हाला समजावं की कशा प्रकारचे फंड्स मार्केटमध्ये आहेत. आणि जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडमध्ये करतायत तर तुम्ही कंपेअर करा की तुम्हाला जे रिटर्न्स मिळत आहेत ते खरोखर तेवढे मिळत आहेत का की त्याच्यापेक्षा कमी मिळत आहेत. आणि जर तेवढे कमी मिळत असतील तर नक्कीच तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ एकदा रिव्ह्यू करायला हवा की पाहायला हवं की आपल्याला त्याच्यातनं रिटर्न्स का मिळत नाही आहेत. माझ्यामध्ये मी बरेच प्रश्न यामध्ये कव्हर केलेले आहेत, पण तरीसुद्धा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न राहिला आहे जो मला आजपर्यंत बऱ्याच लोकांनी कॉलवरती विचारला. कमेंट्समध्ये तर असा प्रश्न विचारलेला नाही की सर म्युच्युअल फंडमध्ये SIP सुरू करायची किंवा लमसम इन्व्हेस्टमेंट करायची तर ती कधी करायची. मार्केट आता वर आहे, मग आता केली तर मला लॉस होऊ शकतो किंवा मार्केट खाली पडेल, कारण की आता मार्केट वर आहे आणि नंतर मार्केट खाली जर पडलं तर मला लॉस होऊ शकतो. तर मला त्या लोकांना हेच सांगायचं आहे की म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची कोणतीही योग्य वेळ नाही. ज्या वेळेस तुम्हाला जमेल त्यावेळेस म्युच्युअल फंडची जर्नी तुम्ही सुरू करा. कारण की मार्केट पुढचे 6 महिने किंवा पुढचे वर्षभर असंच वर राहिलं तर तुम्ही वर्षभर असंच थांबून राहणार का? तर नाही. तर त्यासाठी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. मार्केट वर असेल खाली असेल, पण जर तुम्ही SIP केली तर नक्कीच त्याच्यातून तुम्हाला फायदा मिळेल. कारण की SIPमध्ये काय होतं की ॲव्हरेजिंग होतं. जी तुमची युनिट प्राईज आहे किंवा तुमची जे NAV आहे त्याचं ॲव्हरेजिंग होतं. याच्याशी रिलेटेड व्हिडिओ मी कालच पोस्ट केला आहे. जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही पहा की 2021मध्ये क्लायंटने SIP सुरू केली होती आणि आता 2025मध्ये क्लायंटनी जी 10,000ची SIP सुरू केलेली त्याच्यामध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेले फक्त 5,40,000 आत्तापर्यंत जून महिन्यापर्यंत. आणि आता त्याची व्हॅल्यू झालेली आहे जवळपास 9.25 लाख रुपये. म्हणजे फक्त आणि फक्त 4 वर्षामध्ये 4 लाखाचा गेन झालेला आहे क्लायंटला. तर अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही योग्य वेळी केली तर फ्युचरमध्ये तुम्हाला त्यातून खूप चांगले रिटर्न्स मिळतील. तुम्हाला जर म्युच्युअल फंडमध्ये SIP सुरू करायची असेल किंवा लमसम इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर मला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा. आणि मी माझा ॲड्रेस पण तुम्हाला सांगितला आहे. तर मला ऑफिसमध्ये येऊनसुद्धा भेटू शकता. फक्त येण्या अगोदर तुम्ही मला एकदा कॉल करा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.